पंगत बसली असा पंगत. आपण पंगत म्हणतो कशात माहिती आहे ना, तर मग ही पंगत बसली असं, कारण सगळ्यात जास्त चिरे लागलेले असतात सर ते होतं. खूपच छान. बाकी जर बघितलं तर मग समजत स्टाफ असत आहे सर. खूप छान असं लाइटिंग केलेली असत आहे सर. पार्किंग बघा, पार्किंग किती मस्त असावी. भरपूर मोठी पार्किंग असा. वेटिंग एरिया आहे सर असा. आणि या बाजू काही सर असा. नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव. कोकणासाठी काय पण आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपला सहर्ष स्वागत करतोय. आज आपण पोहोचलो म्हणजेच रानवारा. रानवाराचा मागचा व्हिडिओ तुम्ही बघितलास, पण त्या रानवाऱ्यात आणि ह्या रानवाऱ्यामध्ये फरक असा. तर मग हे जे काय फरक असत ना ते तुमका मी सांगते. पण त्याच्या अगोदर आपले मित्र असत राम सावंत, ज्यांचं हॉटेल असं आहे सर. तर मग राम सावंत सर असत आहे सर. तर मग त्यांचं आपल्या चॅनलवरती स्वागत असं, आणि त्यांच्यासोबत त्यांचे मोठे बंधू असत. तर मग आपण मोठ्या बंधूंकडे पण जाऊया आणि ह्या हॉटेलची माहिती घेऊया. हे कन्सेप्ट काय असते, हे सगळे कन्सेप्ट आपण जर बघतो ना तर मग त्या थीमवरती असतात. सगळीकडे थीम केले जातात ना हॉटेल्सचे, आणि त्या थीमवरती बेस असलेले हे हॉटेल्स. त्याची चव पण तशीच असतात. आणि खरोखर म्हणजे चव जिभेवरती रेंगाळत बसतली. आठवण येत राहते तुमका की ह्या हॉटेलमध्ये गेला होता, जेवला होता, आणि हैसरल्या काही पदार्थांची आठवण येत होता. तसंच ह्यो एक असा आम्ही हैसरीला. आता पुढे मी तर जातले, पण मग सरांच्या सोबत आम्ही असो, सरांच्या सोबत थोडीशी चर्चा करतो आणि तुमका हॉटेल दाखवूया. आधी हॉटेल काय कसं ना ते पण बघा तुम्ही. तुमका कसं वाटतं ते सांगा. आणि ह्या हॉटेलवरती तुम्ही जर पुण्यात आजूबाजूक येणार असाल, राहणार असाल, तर मग आवर्जून येवा. हॉटेल्सची टेस्ट जी आहे ना, म्हणजे चव जी आहे ना, ती चव तुमका खरोखर आठवणीत राहण्यासारखीच चव असा. तर मग सरांच्या हॉटेल का रानवारा एकदा भेट देवा आवर्जून. आणि ह्योच प्रयत्न जर तुमका आवडलं तर मग लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील. आणि हो, माका जर इंस्टाग्राम आयडी फॉलो करायचं असेल तर कोकणासाठी अंडरस्कोर काय पण या इंस्टाग्राम आयडी पण फॉलो करा. चला सरांसोबत आपण हॉटेलची जरा चक्कर मारूया, माहिती घेऊया, आणि सरांचे मोठे बंधूच म्हणजे दादा, त्यांच्यासोबत पण आपण चर्चा करूया. चला तर मग. हॉटेल रानवारा. तर मग हैसर जेव्हा येईल तेव्हा सुरुवातीला एवढं वाटलं नव्हतं की म्हणजे असंच स्पेस वगैरे एवढं चांगलं दिलेलं असं त्यांचं. हे वेटिंगसाठी हैसर असा, आणि मेनू लावलेले असत हैसर. सोबतच अजून इकडे ही वेटिंग असं, वेटिंग रूम. ही पण एक खाट लावलेली असत हैसर. ही अजून एक खाट असा, आणि हे झोपाळ असं हैसर. संध्याकाळची येईल त्यामुळे व्हिजिबिलिटी नाही, पण मग चांगली बऱ्यापैकी व्हिजिबिलिटी. आपलं कॅमेरा चांगलं काम करता. जसे पुढे येईल तसे आपल्या हैसर दोन बाजू दोन सेटिंग अरेंजमेंट दिसतात. आता हे जे नॉर्मल असतात ते टेबल्स असतात. हे जसे हैसर टेबल असतात ना तसे एक असा हैसर सगळे टेबल लागलेले असतात. वॉल बघा काय मस्त सजवलं नाही त्यांनी. ते खूपच छान असा, म्हणजे एक जो थीम देण्याचा जो प्रयत्न असतो ना तो गावचं ते असत सगळीकडे. आणि मग तुमच्यापर्यंत येत आहे. चला, चिकन हांडी घेतलेली, त्याच्यामध्ये हैसर रस्सो असा, हे सुका असा, आणि हे सुका असा. हे मटण तो नाही आहे ना, कोळंबी मसाला. हे कोळंबी मसाला असा हैसर. तर मग आपण सुरुवात करूया. आधी हे संपूया आणि मग पुढच्या ब्लॉककडे जाऊया आपण, म्हणजे पुढे जाऊया. चला. तर जेवण झालं. जेवण तर मस्त होतं, आणि चव जी बोलले ना, जसं की चव जी ती तोंडावरती रेंगाळत राहणाऱ्यासारखी चव आहे. तर मग आपण त्यांच्याकडे पुन्हा रिटर्न येतो आणि आपण फीडबॅक दिला. तर इतरांचा पण फीडबॅक तोच असा बोलला जेव्हा चर्चा केला तर. यांच्यासोबत आपण चर्चा करूची असा म्हणून येला हैसर. चला दाखवतोय तुम्ही हैसर. मग भाकऱ्या भाजायचं काम चालू आहे. भाकऱ्या आहेत, चपात्या आहेत. त्या भाकऱ्या आहेत, या चपात्या आहेत ना, या तांदळाच्या भाकऱ्या आहेत, ज्वारीच्या, ती बाजरीच्या आहे. अरे वा. तर मग हे सगळं घरगुती जीवनच आहे, त्याच्यामुळे ना तुमच्या टेस्टमध्ये तर हा एक नंबर आहे. ज्या भाकऱ्या आहेत त्या बघा. हैसर ना मी किचन बघते. किचन एवढं नीट अँड क्लीन आहे ना त्यांचं ठेवलेलं. साफ सुथरं एकदम किचन असतं. किचनवाला व्यवस्थित अगदी साफ ठेवलेलं असं.
अगदी नीटनेटकं ठेवतात ते. आणि ह्यो मस्त सर काळोभोर रस्सा होता. हा काळा रस्सा आहे ना मटनवाला. आणि ह्यो सर आता. आणि हे स्वतः जेवण बनवताना तुमका दिसतील बघा. जेवण बनवतात हे स्वतः त्यांचे भाऊ असत. तर मग आपण काही बघितलं असा तर मग माका सांगा की स्वतः मालक किचनमध्ये जेवण बनवत आहे आणि त्यांच्या हाताची चव जी आता आपण घेतलं ती इव्हन माका तर मग खूप. त्याच्यामुळे मी तुमका सांगते की ही चव अशीच त्यांच्या हातातून लोकांका मिळू दे आणि लोकांच्या तोंडात ही चव रेंगाळत राहू दे ही सदिच्छा असा. आणि हे जसं चाललंय आता 2 वर्ष झालं ना आपल्याला. तुम्ही स्वतः जेवण वगैरे इथे बनवता. तुमचा अनुभव कसा, तुम्हाला काय वाटतं? 12 वर्ष. अरे वा, खूपच ग्रेट. कशापासून? हां नाही, चवीच्या बाबतीत बोला तर मग चवी कुठेच कमतरता नाही. इव्हन जेवण जेवताना असं कुठे वाटत नाही. बरंच बनतं सगळं. अरे गरमच आहे. आताच बंद केली. चूल अजूनपर्यंत म्हणजे विजलेली नाही, म्हणजे चूल गरम आहे. आणि हा सगळं जेवण जे आपण बघितलं या सगळं जेवण चुलीवरती अशा प्रकारे बनलं जातं. तर मग खरोखर खूपच छान. त्याच्याशिवाय ही चव येत नाही. चुलीवरच्या जेवणात जी चव आहे ना ती तुमका गॅसवरच्या जेवणात चव भेटत नाही. ते आता थैसर असत. आपण यांच्याकडे येऊया. तुमचं नाव कसं? बरं, तुम्ही किती वर्षापासून असाल? हां अच्छा, हॉटेल धंद्यामध्ये नाही पण मग इथे मदत करण्यासाठी किंवा. अरे खूपच छान असेल. म्हणजे तुम्ही सगळे मिळून जे करताय ना ते खूपच छान असेल. आणि ज्या प्रकारे बघितले तर मग हॉटेलच्या जेवणासाठी जे चव आहे निश्चितच दुसऱ्या टायमात वापस कोणतरी येत जो जेवणारा राहतो. जेवणाची चव हातावर तोंडावर रंगावर राहणार अशी चव आता. खूपच छान. चला पुढे जाऊ तुम्ही त्यांच्यासोबत. सॉरी, हे घरगुती जे बनवलंय तेच मग बघतोय त्याच्यामुळेच चव आहे ती तेवढी. आता तुम्ही स्वतः 12 वर्षापासून आहे. तुम्ही स्वतः 12 वर्षापासून आहे आणि 12 वर्षापासून जे बनवतात तर ती चव जी तुम्ही हातात आता आहे ती चव जी देता किंवा जो मसाला घरगुती आहे. 2 वर्षापासून सुद्धा आमचे म्हणजे पहिले 10 टेबल आहेत. हां तुम्हाला 10 टेबल आज पण येतात. अरे वा, खूपच छान. आणि आम्ही तिथे आजपर्यंत ॲडव्हर्टाईज केली नाही. हां, चवीच्या जेवण चालू आहे आतापर्यंत. आता ॲडव्हर्टायझिंग बघू नंतर. तुम्हाला ॲडव्हर्टायझिंग करायची गरज देखील लागत नाही अशी वाटते. सिंगल फूड ब्लॉगर पण आलेले आहेत. हां हां हां, खूपच छान, खूपच छान. हे असंच पुढे चालत राहू दे आणि वर्षानुवर्ष ही चव तुमच्याकडून लोकांना मिळू दे ही सदिच्छा असेल. चला आम्ही पण येतो आता. ही बैठक असं पंगतवली अजूनपर्यंत असं म्हणजे टेबल खायचाच रिकामा नाही होत. आणि याच्या व्यतिरिक्त हे जे सीट असत ना ते पण तसेच असत. ऑलरेडी तुमची घाई आहे त्या घाईमध्ये पण विचारतो. हा आता मला दादानी सांगितलं की जवळजवळ 12 वर्षापासून आपण हॉटेल लाईनमध्ये आहोत. हा इथला जो सेटअप आहे आपला 2 वर्षाचा आहे. ह्या 2 वर्षामध्ये तुमचा अनुभव काय खास ते सांगा. येणारे कस्टमर रिटर्न येतात किंवा चव आहे त्याचे जे फीडबॅक असते. कस्टमर आहे सर्व रिपीट कस्टमर आहे. रिपीट कस्टमर पण आहे. हां. लांबून पण येतात. अरे वा. बाकी पुण्यातून सिटीमधून पण लोक येतात हां हां हां, खास जेवणासाठी. आणि ही जी चव मेंटेन ठेवली आहे ना ही अशीच वर्षानुवर्ष राहू दे ही सदिच्छा आहे. म्हणजे खूप मला पण त्या चवीचा एवढा अनुभव चांगला आलाय ना की मग जे एकंदरीत मी तिकडे चव घेतल्या म्हणजे इतर दुसऱ्या हॉटेल्समध्ये असेल तर त्या तिकडच्या चवीनं आणि ह्याच्या चवीमध्ये फरक आहे. आणि हा जो फरक आहे तो दादानी सांगितल्याप्रमाणे की घरचे मसाले आई मसाला बनवते स्वतः आणि चुलीवरचं जेवण आहे हे अजून एक आहे प्लस पॉईंट. खूपच छान. हे असंच राहू दे सदा असं राहू दे ही सदिच्छा आहे. चला येतो. धन्यवाद. चला आपण आता हैसरला निघूया. हैसरच व्हिडिओ संपवत आहे म्हणून मग आपला रोजचा सांगणं रोजचा मागणं आणि रोजचा गारणं. माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि हो माका जर इंस्टाग्राम आयडी फॉलो करूचं असाल तर कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम आयडी पण फॉलो करा. तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.